विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं एसआर जीनियस अकॅडमीमध्ये मी प्राध्यापक राजाभाऊ अर्जुन दांडे सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, चला तर आता रेल्वे भरतीची एक नोटिफिकेशन आज आलेली आहे। त्या नोटिफिकेशनचं निश्चितच समोर ही जाहिरात येणार आहे, कारण की जेव्हा ह्या नोटिफिकेशन निघत असतात तेव्हा त्याचं जाहिरातीमध्ये रूपांतर होत असतं आणि ती जाहिरात आल्याच्या नंतर साधारणतः ही फॉर्म कारण की याचा आपण टाइम टेबल पाहिला होता। टाइम टेबल पाहिल्यानंतर जे काही कॅलेंडर आहे रेल्वे भरतीचं ते कॅलेंडरमध्ये सांगितलं होतं त्यांनी की जुलै ते सप्टेंबरमध्ये जाहिरात निघणार। तशा प्रकारची एक जाहिरात या ठिकाणी देण्यात आलेली आहे। नोटिफिकेशन इथे ऑफिशियली निघलेलं आहे। ती जाहिरात काही दिवसात इथे येणार आणि आता फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे। त्यामुळे आत्तापासून अभ्यासाला लागा आणि यासाठी ह्या जरी जागा तुम्हाला कमी जरी दिसत असतील तरी त्या जागा निश्चितच वाढून येणार आहेत। जाहिरातीमध्ये येणाऱ्या जागा त्या निश्चितच वाढून येत असतात, कारण की जवळपास 1 लाखाच्या जवळपास ती डिमांड आहे आणि इथे फक्त तुम्हाला 10,884 जागा इथे दाखवल्या आहेत। ते नियर अबाउट ही संख्या साधारण 100% सांगतो तुम्हाला की ही संख्या साधारणतः तुम्हाला कमीत कमी 40 ते 45 हजाराच्या वर ती जाण्याची शक्यता आहे आणि म्हणून आत्तापासून अभ्यासाला लागा। कुठेही आपल्याला निराश व्हायचं नाही, आता तयारी लागा आणि तयारी साधारणतः 12वीच्या बेसवर ही जी पोस्टिंग आहे तर ती जी तिकीट कलेक्टर TCG कलेक्टर आहे तर ती पोस्टिंग तुम्हाला तिथे मिळणार आहे। ग्रॅज्युएशन पोस्टवर तुम्हाला त्या ग्रॅज्युएशन बेसवर तुम्हाला स्टेशन मास्टरची पोस्ट आहे ती अत्यंत महत्त्वाची पोस्ट आहे आणि त्यासाठी यामध्ये जवळपास आता 16च्या वर इथे जवळपास रेल्वेचे रिजन आहेत। त्या रिजनमध्ये लागणाऱ्या सर्व जागा आहेत ह्या जागा तुम्हाला लागणार आहेत। सर्वात जास्त जागा आपल्याला महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील, त्या रिजनमध्ये तुम्हाला तिथे पाहायला मिळतील। तर म्हणून आत्तापासून तयारी लागा आणि चला आपण याची डिटेल्स बघूया। काय होतं नोटिफिकेशन, तर पहिल्याने आपण कॅलेंडर बघूया की एक कॅलेंडर काढलेलं होतं की पहिली जाहिरात होती एप्रिल आणि जूनमध्ये निघणार होती, तर ती होती ते ALP आणि टेक्निशियनचे ह्या दोन्ही जाहिराती पडलेल्या आहेत। आता जुलै ते सप्टेंबरमध्ये काय होतं, तर जुलै ते येथे टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज त्याला आपण काय म्हणतो तर येथे NTPCच्या जाहिराती येतात, ती जागा पडणार होती। तशा प्रकारचं नोटिफिकेशन सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। ते नोटिफिकेशन या ठिकाणी आलेलं आहे। जे नोटिफिकेशन आले आहे ते जरी कमी जागेचं असलं तरी सुद्धा जेव्हा जाहिरात येईल ती जाहिरात निश्चितच जास्त संख्येची येणार आहे आणि पुन्हा ऑक्टोबर डिसेंबरमध्ये सुद्धा काय होतं तर लेवल 1 ची जे आहे ठीक आहे तर ती जागा पुन्हा निघणार आहे। तर हे वर्षभराचं जे कॅलेंडर असतं तर या कॅलेंडरनुसार रेल्वे भरती काय करत असतं तर आपल्या पदस्थापनेसाठी जाहिरात ही देत असतं। तर बघा आता नोटिफिकेशन काय आलं होतं, तर या ठिकाणी तुम्हाला 12वी बेसवर इथे 4 पोस्टिंग आलेल्या आहेत। कोणत्या, तर अकाउंटंट क्लर्क कम टायपिस्ट आहे, दुसरा होता येथे तिकीट कलेक्टरसाठी दुसरी पोस्ट आहे, तिसरी होती ज्युनियर क्लर्क आहे आणि तिसरी होती ट्रेन क्लर्क आहे। तर ह्या 4 जागा तुम्हाला 4 पोस्टिंगसाठी किती जागा आहेत तर इथे 3,404 ह्या पोस्ट दाखवल्या आहेत, पण ह्या जागा निश्चितच वाढणार आहेत। म्हणजे निश्चितच ही संख्या वाढण्यासारखी आहे, कारण की एवढ्या मोठ्या जे रेल्वेचं जाळं आहे भारतामध्ये तर त्यासाठी ह्या ज्या जागा लागणार त्या जागा निश्चितच खूप मोठ्या लागणार आहेत। पण सध्याच्या ह्या जागा नोटिफिकेशनमध्ये देण्यात आलेल्या आहेत। तर आता हे झालं होतं A स्वरूपाचं। आता A स्वरूपाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय तर 12वी बेस लागणार आहे। या ठिकाणी 12वी बेस आहे। कुठलेही तुम्हाला काय तर याच ठिकाणी जे आहे नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी त्याला म्हटलेलं आहे, त्याला कुठलीही तुम्हाला इथे टेक्निकल कॅटेगरी किंवा टेक्निकल एज्युकेशन त्यासाठी लागणार नाही आहे। त्यासाठी फक्त तुम्हाला काय तर 12वी बेस आहे। 12वी बेसवर सर्वात जास्त गुण तुम्ही एक्झाममध्ये घ्याल त्यामध्ये तुम्हाला काय तर या ठिकाणी पहिली पोस्ट जी आहे तर ही TC नावाची चांगली पोस्ट या ठिकाणी आहे, चांगलं पेमेंट या ठिकाणी आहे, चांगल्या प्रकारचे तुम्हाला अलाउन्सेस त्या ठिकाणी चांगले तुम्हाला मिळणार आहेत। त्यानंतर तुम्हाला अकाउंटंट क्लर्क आहे, नंतर इथे ज्युनियर कम टायपिस्ट आहे आणि ट्रेन क्लर्क आहे। तर अशा प्रकारच्या ह्या 4 पोस्टिंग या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। आणि त्यानंतर आता जर तुम्ही ग्रॅज्युएशन असाल कुठल्याही युनिव्हर्सिटीचे ग्रॅज्युएशन जर असाल तर त्यासाठी तुम्हाला स्टेशन मास्टर ही जी पोस्टिंग आहे ती ही अत्यंत महत्त्वाची पोस्टिंग आहे। त्यासाठी आत्तापासून कामाला लागायचं आहे आणि आत्तापासून अभ्यासाला लागायचं आहे। तर ही जी आहे तर ही रिक्वायरमेंट आता येणार आहे। संपूर्ण या ठिकाणी तुम्हाला काय तर डिपार्टमेंटली सायन्स सुद्धा तुम्हाला दिसेल की हे सर्क्युलर त्यांनी काढलेलं आहे। तर आत्तापासून ही जर आपण तयारी लागलो असेल तर यासाठी आपण तयारी करू। तर बघूया यासाठी जागा किती आहेत। आता या ठिकाणी आपण ह्या जागा आहेत तर ह्या जागा या ठिकाणी प्रत्येक तुम्हाला सेंट्रल आहे, ईस्ट आहे, साऊथ सेंट्रल आहे, वेस्टर्न आहे, हे संपूर्ण झोन आहेत। या झोन वाईज तुम्हाला जागा इथे देण्यात आलेल्या आहेत। तर या ठिकाणी तुम्हाला मुंबई झोनलमध्ये तुम्हाला ह्या ज्या जागा आहेत आता ह्या जास्त म्हणजे सेंट्रल रेल्वेच्या जास्त मुंबईमध्ये जागा पाहायला तुम्हाला भेटतील आहे। टोटलमध्ये जवळपास 1,243 जागा त्या ठिकाणी दाखवतात। तुम्हाला याचं जे PDF आहे तर ते PDF खाली नोटिफिकेशन सुद्धा मध्ये दिलेलं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला ते सविस्तर बघता येणार आहे। आता ह्या ज्या जागा आहेत
या जागा काय करतो तर आपण यासाठी ही जी पोस्टिंग आहे तर यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरायचा आहे आणि दुसरी जी आहे ग्रॅज्युएशन बेस असेल तर त्याला एक फॉर्म भरायचा आहे. म्हणजे तुम्हाला 2 फॉर्म या ठिकाणी भरता येतील. म्हणजे 2च फॉर्म भरायचे आहेत. पहिला जर फॉर्म भरला असेल ही एक्झाम जर झाली असेल तर या एक्झामवर तुम्हाला सिलेक्शन मिळालं तर ती आहे. दुसरी जर असेल तर दुसरी जी आहे ग्रॅज्युएशन असाल तुम्ही तर ही तुम्हाला दुसरा फॉर्म तुम्हाला भरता येईल. परंतु ग्रॅज्युएशन असाल तर तुम्हाला हे दोन्ही फॉर्म तुम्हाला फक्त भरता येणार आहेत. नंतर बघूया आपण काय होतं तर आता या ठिकाणी जे क्वालिफिकेशन आहे तर ते क्वालिफिकेशन किती आहे तर साधारणतः आपल्याला एज लिमिट होती काय होती तर इथे 33 वर्ष जी लिमिट आहे ते कोविडच्या याच्यामुळे कदाचित 3 वर्ष ती वाढून भेटणार आहे. म्हणजे साधारणतः ती किती जण आहे तर आपले 33 आहे तर 33च्या प्लस किती येईल तर ती तुम्हाला ती 36 येणार आहे. 38 आहे 38 वाल्यांसाठी ती किती येईल तर 41 वर्ष येणार आहे. म्हणजे असल्या प्रकारची एज रिलॅक्सेशन तिथे मिळणार आहे कारण जाहिरातीमध्ये हे संपूर्ण डिटेल्स त्या ठिकाणी दिले जाणार आहे. तर ही सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पण ते निश्चित ते 3 वर्ष तुम्हाला रिलॅक्सेशन मिळणार आहे. त्यामुळे तयारीला लागायचं आहे. नंतर आता ह्या जागा झाल्याच्या ह्या जागा पाहिल्याच्या नंतर आपलं काय होतं याच्या ज्या एक्झाम होत असतात तर एक्झाम काय असतात तर त्यामध्ये मॅथमॅटिक्स क्लास येते CBT 1 येते CBT 1 ही एक्झाम जी आहे तर काय करते तर ही आता CBT 1 आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला 30 गुणाचं मॅथमॅटिक्स आहे ठीक नाही. त्यामध्ये 30 क्वेश्चन येतील 30 मार्क त्यासाठी आहेत. नंतर रिझनिंग आहे बुद्धिमत्ता चाचणी आहे तर 30 प्रश्न येणार आहेत त्यासाठी 30 प्रश्नाला सुद्धा 30 क्वेश्चन तुम्हाला तिथे राहणार आहेत. आणि GK जनरल नॉलेज आपण ज्याला म्हणतो किंवा चालू घडामोडी आहेत यासाठी 40 मार्क तुम्हाला देण्यात आलेले आहेत आणि 40 प्रश्न येतील त्याला 40 गुण असे एकूण 100 गुण आहेत. या 100 गुणावर साधारणतः तुम्हाला 70 ते 80 मार्क तुम्हाला मिळणे आवश्यक आहेत कारण की त्याची जो रँकिंग आहे या दोन्ही मिळून CBT 1 आणि CBT 2 एक्झाम इथे होत असतात. आता ही CBT 2 चे जे मार्किंग आहेत ते मॅथमॅटिक्स किती मार्कासाठी येते 35 क्वेश्चन आहेत 35 मिनिट आहेत. आता मागची जी CBT 1 ची एक्झाम आहे ही 100 गुणाची आहे आणि याला वेळ किती आहे तर 90 मिनिटाचा आहे. किती मिनिटाचा 1.5 तासाचा वेळ तुम्हाला देण्यात येणार आहे. म्हणजे 1.5 तासामध्ये आपल्याला 100 क्वेश्चन आपल्याला सोडवता आले पाहिजेत ठीक आहे. आणि दुसरी सुद्धा जी पक्ष CBT 2 आहे तर CBT 2 सुद्धा काहीतरी 90 मिनिटासाठीच आहे. किती वेळ आहे तर 1.5 तास वेळ आहे तुम्हाला या एक्झाममध्ये. पण इथे मॅथमॅटिक्सचे 35 क्वेश्चन आहेत मार्क सुद्धा किती त्याला 35 मार्क आहेत. नंतर रिझनिंग बुद्धिमत्ता चाचणी आहे त्याला 35 क्वेश्चन आहेत गुण सुद्धा त्याला 35 असणार आहेत. आणि GK जनरल नॉलेज आहे तर त्या जनरल नॉलेज म्हणजे किती आहे तुम्हाला तर 50 प्रश्न येतील आणि त्याला 50 गुण राहणार आहेत. म्हणजे याला एकूण 120 क्वेश्चन आणि त्याला मार्क सुद्धा किती आहे तर 120 मार्क राहणार आहेत. मग या दोन्ही मिळून किती तर CBT 1 आणि CBT 2 मिळून जे साधारण आहे तर नियर अबाउट तुम्हाला किती पर्सेंट मार्क मिळावे तर साधारणतः 75% जरी मार्क पडले तरी आपलं सिलेक्शन होऊ शकतं. कारण की खूप मोठे कारण की भारतातून खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणची मुलं काय या परीक्षेला बसत असतात आणि म्हणून यासाठी आपण सुद्धा तयारी ही चांगलीच असली पाहिजे. आपल्याला चांगलं पद जर मिळायचं असेल तर त्यासाठी तयारी सुद्धा आपली ती चांगलीच असली पाहिजे आणि जर ती चांगली जर आपण ठेवली असेल तर आपली पोस्टिंग ही आपण कन्फर्म करू शकतो आहे. आणि म्हणून यासाठी हे प्रयत्न आपले सतत आत्तापासून करायला हवेत. आता वास्तविक आता हा जो व्हिडिओ आहे तर तो संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला माहितीसाठी जेव्हा जाहिरात येणार आहे तेव्हा जाहिरात आल्याच्यानंतर निश्चितच आम्ही संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला देणार. जेव्हा जेव्हा नोटिफिकेशन येईल ते नोटिफिकेशन तुम्हाला लेटेस्ट सांगणार आहोत. त्यासाठी काहीतरी SR जीनियस अकॅडमी या चॅनलला तुम्ही काय करता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे की जेणेकरून येणारं नवीन नोटिफिकेशन हे तुम्हाला येणार आहे. नवीन नवीन जेव्हा भरत्या येतात त्या भरत्यांची संपूर्ण माहिती या चॅनलवर तुम्हाला आम्ही देत असतो. कारण की जेणेकरून जे विद्यार्थी नोकरीच्या शोधात असतात त्या विद्यार्थ्यांना ही माहिती मिळावी हा एक प्रामाणिक उद्देश यासाठी आहे. यासाठी आम्ही एक बॅच सुद्धा लॉन्च केलेली आहे. अंकगणित आहे बुद्धिमत्ता चाचणी आहे जनरल नॉलेज त्याच्यामध्ये आहे. हे सर्व तुम्हाला आम्ही शिकवणार आहोत. आणि जर ही बॅच जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही जो नंबर आहे या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे 94 येथे 9404218446 हा नंबर नका घेऊन दुसरा एक नंबर तुम्हाला देतोय ठीक नाही. तर या नंबरवर काय करायचं तर एक मिनिट काय करूया तर प्रेस करूया त्याला 2 नंबर तुम्हाला देतोय नाही. तर जे नंबर आहेत ते नंबर काय करायचे तर या ठिकाणी ते तुम्हाला इरेज हे करून देतोय. 2 नंबर तुम्हाला या ठिकाणी लिहून देतोय. बघा या ठिकाणी आहे तर आपण घेतला नाही सिलेक्ट नाही तर हा जो नंबर घेतला तर या ठिकाणी 94048277
943 या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा दुसरा नंबर आहे 94 येथे 218446 आणि 02 या दोनपैकी कुठल्याही नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि बॅचबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, तयारीला लागा. तुमच्या यशामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत, एक नाही. तुमच्या यशासाठी पुन्हा तुम्हाला एकदा बेस्ट ऑफ लक करतोय. आणि जर हा व्हिडिओ, ही माहिती जर आवडली असेल तर एसआर जीनियस अकॅडमी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि शेअर सुद्धा करायचं आहे. तर चला